नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन या सिरीजमधील हा भाग तिसरा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळामध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच म्हणजे त्याच्यामध्ये काय काय परिवर्तन होतात त्याचे नियम आपण पाहिलेत आणि आता आपण त्याचे उदाहरणं पाहणार आहोत. डायरेक्ट नरेशन आणि इनडायरेक्ट नरेशन. आता बघा, ही सेड द बॉय इज इल, हे झालं डायरेक्ट. याचं उदाहरण बघा, ही सेड दॅट द बॉय वॉज इल. आता बॉय पहिलंच उदाहरणामध्ये काय दाखवलं त्याने, तर रिपोर्टिंग वर्बमध्ये काय दाखवलं, ही सेड द बॉय इज इल. तर त्याचं रिपोर्टेड स्पीचमध्ये काय आलं, ही सेड दॅट द बॉय वॉज इल. म्हणजे इज आलं तिथे, त्याचं काय झालं, वॉज झालं. बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं होतं त्याने नियम, मग इथे नियम त्यांनी सांगितला होता, प्रेझेंट इनडेफिनेट असेल तर त्याचं काय होणार, पास्ट इनडेफिनेट होणार. नियम नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं होतं प्रेझेंट इनडेफिनेट असेल, प्रेझेंट इनडेफिनेट चेंजेस इनटू पास्ट इनडेफिनेट, आणि इज एम आर चेंजेस इनटू वॉज वेअर, त्याच्या संदर्भानुसार, त्याच्या भावानुसार. म्हणजे पहिलं उदाहरण तुम्हाला फुलफिली कळलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, ही सेड द बॉय हॅज डन हिज वर्क. आता हे कोणत्या काळाचं उदाहरण आहे, तर ही सेड द बॉय हॅज डन हिज वर्क, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. आता ही सेड दॅट द बॉय हॅड डन हिज वर्क, म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं होतं की पास्ट प्रेझेंट परफेक्ट, इथे त्यांनी काय सांगितलं होतं की नंबर 2, प्रेझेंट कंटिन्यूस चेंजेस इनटू पास्ट कंटिन्यूस इज गोइंग चेंजेस इनटू वॉज गोइंग वगैरे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं प्रेझेंट परफेक्ट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट. मग ही हॅज, मग त्याच्यामध्ये काय आलं होतं त्याने, परफेक्ट. ही हॅज गॉन चेंजेस इनटू हॅड गॉन. मग इथे उदाहरण पण तसंच आलं. नंबर 2चं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल तर ही सेड कॉमा इंटू इन्व्हायटेड कॉमा द बॉय हॅज डन हिज वर्क, आणि त्याचं दिलं त्यांनी ही सेड दॅट द बॉय हॅड डन हिज वर्क. लक्षात आलं. तिसरं उदाहरण बघा, ही सेड द इंटू इन्व्हायटेड कॉमा बॉईज हॅव बीन डुईंग देअर वर्क, आणि ही सेड दॅट द बॉईज हॅड बीन डुईंग देअर वर्क. म्हणजे त्याने काय सांगितलं होतं, डीमध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. हॅज बीन गोइंग टू चेंजेस इनटू हॅड बीन गोइंग. लक्षात आलं. आता पुढचं उदाहरण बघा, ही सेड द बॉय डिड हिज वर्क, आणि ही आता त्यांनी सांगितलं ही सेड दॅट द बॉय हॅड डन हिज वर्क, आणि सांगितलं होतं ई मध्ये त्यांचा नियम असा होता की पास्ट इनडेफिनेट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट वेन चेंजेस इनटू हॅड गॉन. आत्ता बघा इथे त्यांनी चौथ्या उदाहरणामध्ये सुद्धा तेच दाखवलेलं आहे. 5व्या उदाहरणामध्ये बघा, ही सेड द बॉय हॅड ऑलरेडी डन हिज वर्क. ही सेड दॅट द बॉय हॅड ऑलरेडी डन हिज वर्क. मग यांनी काय सांगितलं होतं, ई मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं,
ई मध्ये सांगितलं पास्ट इंडेफिनिट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट वेन चेंजेस इन टू, आणि पास्ट एफ मध्ये त्यांनी सांगितलं पास्ट कंटिन्युअस चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, वॉज गोइंग टू चेंजेस इनटू हॅड बीन गोइंग, आणि जी मध्ये त्यांनी सांगितलं नो चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड गॉन रिमेन्स हॅड गॉन, हॅड बीन गोइंग रिमेन्स हॅड बीन गोइंग. मग त्याचं उदाहरण त्यांनी इकडे दिलं होतं. आता पुढचं उदाहरण, ही सेड द बॉय विल हॅव डू हिज वर्क, ही सेड द बॉय वुड डू हिज वर्क. मग विलचं वूड इकडे झालेलं आहे. हा पण नियम त्यांनी दिला होता की अन्य परिवर्तन त्याचं काय म्हटलं ना, भविष्य काळामध्ये खालील बदल होतात, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्याने शाल गो चेंजेस इनटू शुड गो, आणि विल गो चेंजेस इनटू वुड गो. मग इकडे विलचं वूड झालेलं आहे. पुढचं उदाहरण, ही सेड हरी मे गो, आणि ही सेड दॅट हरी माइट गो. मेचं चेंजेस त्याने माइट सांगितलं होतं. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, ही सेड अलीम कॅन गो, आणि ही सेड दॅट अलीम कुड गो. म्हणजे कॅनचं कुड त्यांनी केलं होतं. पुढे 9वं उदाहरण, ही सेड द बॉय डज नॉट गो, ही सेड दॅट द बॉय डिड नॉट गो. म्हणजे डजचं डीड होतं हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पुढे, ही सेड हरी वॉज नॉट कॉल्ड, ही सेड दॅट हरी हॅड नॉट बीन कॉल्ड, वॉज नॉट बीन कॉल्ड सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पुढचं उदाहरण, ही सेड राधा मस्ट गो, आणि ही सेड दॅट राधा मस्ट गो. मग मस्ट म्हणजे नो चेंजेस आपण सांगितलेलं होतं. आता पुढे बघा, याच्यामध्ये एक अपवाद आहे. परंतु जर रिपोर्टेड स्पीचचा जर क्रियापद नेहमी सत्य घटनेचा नेहमी सत्य घटना असलेला, नेहमी एखादी सत्य घटनेचा जर उल्लेख करत असेल, म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचचं जे क्रियापद आहे जे नेहमी सत्य असणाऱ्या घटनेबद्दल किंवा एखाद्या सवयीबद्दल एखादी घटना किंवा सवय दर्शवत असेल, तर नेहमी प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळात ते राहील. त्या अवस्थेमध्ये किंवा अशा दशेमध्ये इनडायरेक्ट स्पीच म्हणजे त्याचं जे अप्रत्यक्ष कथन केलं जाईल, अशा वेळेला त्या क्रियापदाच्या काळामध्ये अप्रत्यक्ष कथन करत असताना, परिवर्तन करत असताना त्याच्यामध्ये कोणतंच परिवर्तन किंवा बदल होणार नाही. लक्षात आलं? बघा उदाहरण पहा, डायरेक्ट स्पीच, ही सेड 5 and 2 make 7. आता हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे नॅचरल सत्य आहे. ते 5 आणि 2 मिळवले तर 7 होतात. तर आता त्याचं इनडायरेक्ट बघा, ही सेड म्हणजे अप्रत्यक्ष कथन बघा, ही सेड दॅट 5 and 2 make 7, युनिव्हर्सल ट्रूथ. पुढचं उदाहरण बघा, डायरेक्ट, ही सेड, डायरेक्ट स्पीचचं वाचतोय, ही सेड डॉग्स बार्क ॲट स्ट्रेंजर्स. इथे काय सवय दाखवली आहे. आणि इनडायरेक्टमध्ये बघा, ही सेड दॅट डॉग्स बार्क ॲट स्ट्रेंजर हॅबिट.
आता एक्सरसाइज घ्या. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू इनडायरेक्ट नॅरेशन. एक, ही सेड into inverted comma, the books are nice. Number 2, he said into inverted comma, Rama is going to Kolkata. 3, Rama said the girls do not sing. 4, he said into inverted comma, Mohan has gone to home. पुढे, Sohan said the student has been reading for 2 hours. पुढे, Ramesh said he must read the books. Next, he said all boys do not like mangoes. He says Harish will read his book. पुढचं उदाहरण, he will say Om Prakash is good student. पुढचं उदाहरण, he said Sita can read and write. He said Sudhir was called by the teacher. He said the boy wants to go home. अशा प्रकारे दिलेली एक्सरसाइज आपल्याला सोडवायची आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे ह्या सिरीजच्याच भाग 4 मध्ये आपण सर्वनामाच्या बदलासंदर्भात म्हणजे सर्वनामामध्ये काय परिवर्तन केलं जातं याचे नियम आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद मित्र.